धुळे शहरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील कथित आक्षेपार्ह टीकेच्या निषेधार्थ मोदी समर्थकांनी आक्रमक आंदोलन छेडले। शहरातील गांधी पुतळा चौक परिसरात एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। यावेळी भारताचा रिजेक्टेड माल असा मजकूर असलेला बॅनर झळकावण्यात आला। तसेच राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर शेण फेकून संताप व्यक्त करण्यात आला। राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आंदोलकांनी केला। देशाच्या नेतृत्वावर अशा प्रकारची टीका सहन केली जाणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। पंतप्रधानांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही आणि अशा वक्तव्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे आंदोलनकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। या आंदोलनामुळे गांधी पुतळा चौक परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज, धुळे। पंतप्रधान यांनी तिसऱ्यांदा या देशाच्या पंतप्रधानाची धुरा यशस्वीरित्या जनतेने त्यांच्या हातात दिलेली आहे। असे पंतप्रधान हे 5 देशांच्या दौऱ्यावर गेलेले असताना मात्र या गांधी घराण्यातील नकली गांधी घराण्यातील रिजेक्टेड माल राहुल गांधी यांनी नरेंद्रजी मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांना गद्दार 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 म्हणून प्रत्येक ठिकाणी आपली भाषा वापरतोय। अशा या वक्तव्याचा जाहीर निषेध करून हा पंतप्रधान साहेबांचा आणि गृहमंत्री साहेबांचा हा अपमान असून आम्ही या ठिकाणी मोदी भक्त म्हणून त्यांच्या प्रतिमेला शेण मारून गोबर मारून त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे।